तुम्ही गोबी मंचुरियन खाले असताना पण असे कधी बीटाचे मंचुरियन खाले का? खूपच चविष्ट लागतात आणि पौष्टिक पण. न कोणता सॉस वापरता असे मंचुरियन तयार होतात. तर आज आपण बघणार आहोत बीटापासून बाहेर जसे मिळतात तसे मंचुरियन कसे बनवायचे. कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी इथं मी घेतलेला आहे एक गोबी घेतलेली आहे, गाजर एक पण घेतलेला आहे आणि बीट पण एक घेतलेला आहे. आता या बीटावरचं साल काढून घेते मी. सर्व साल काढून घ्यायचं बीटावरचं अगोदर. वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि गोबी आणि गाजर पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता एक प्लेट घेते आणि प्लेट मध्ये गोबी खिसून घेते अगोदर. जिकडून साईज मोठी आहे तिकडून खिसून घ्यायची खिसणीच्या. आता इथे मी अर्धा गोबी खिसून घेणार आहे. अर्धा गोबी खिसून तयार झालेला आहे. आता नंतर घेते बीट पण यामध्येच खिसून लगेच. घरी लहान मुलं किंवा मोठे माणसांना बीट पण आवडत नाही आणि गोबी पण आवडत नाही, मग त्यांना असे मंचुरियन करून खाऊ घालायचे. खूपच टेस्टी लागतात. एकदा खाल्ला तर चव विसरणार नाहीत. इथे मी जितका गोबी खिसून घेतलाय तितकाच बीट पण खिसून घेतलेला आहे. आता नंतर घेते गाजर पण खिसून यामध्येच. आणि नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहतात ते कमेंट बॉक्स मध्ये. इथे गाजर पण खिसून घेतलेला आहे. आता हे सर्व करून घेते मिक्स. गोबी, गाजर, बीट पण हे सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये टाकून देते अर्धी वाटी मैदा. यामध्ये वाटी मैदा टाकल्यानं 2 चमच फ्लॉवर पण यामध्ये टाकून देते. मी टाकून दिलेला आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडं चवीप्रमाणे मीठ पण. चवीप्रमाणे मीठ पण यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता याला मिक्स करून घेते असा गोळा बनेपर्यंत. मीठ टाकलं की लगेच आपल्या गोबीला पाणी सुटतं. इथं असं मिक्स करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. रंग तर काय सुरेख आलाय ना आपल्या बीटामुळे. आता पुढची स्टेप बघू काय बनवायची. तर इथं असा गोळा पण करून घेतलेला आहे. लगेच घेऊ मंचुरियन तळून पण. जास्त वेळ नाही ठेवायचे नाहीतर आपल्या गोबीला पाणी सुटतं. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून देते. तेल गरम होऊ द्यायचं चांगलं कडकडीत. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता तुम्ही बॉल करून किंवा भजावानी टाकलं तरी चालतं. मी इथं बॉल करूनच यामध्ये टाकून देणार आहे. आता याला आलटी पलटी करून घ्यायचं 2-3 मिनिटं आणि खरपूस होईपर्यंत यांना तळून घ्यायचं. असे कुरकुरीत झाले पाहिजे. तळून घेताना हे कमी गॅसवरच तळून घ्यायचे, नाहीतर वरून तळतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. आणि रंग तर सुरेखच आलेला आहे तळ्यावर आणि असा सुगंध पसरतोय ना घरात. आता इथे तळून तयार झालेले आहेत. मी काढून घेते. मी तर बॉलच करून टाकले होते. तळून घेतलेले मंचुरियन प्लेट मध्ये काढून घेते. असे खुसखुशीत कुरकुरीत आवाज तर येते ना असे तयार झाले आहेत. आता बाकीचे पण मी तयार करून घेते. मंचुरियन बनवून तयार झाले आहेत. पुढची स्टेप बघू आता काय बनवायची. तर घेऊ मग आपण
मंचुरियन गिरवी बनवून. त्यासाठी मी इथे 1 चमच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, थोडा गूळ घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, लसण पण कट करून घेतलेला आहे. नंतर आता त्या कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडंसं पाणी टाकून देते आणि असं हलवून घेते हे. आता तयार झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये थोडा पण कोणत्याच सॉसचा अजिबात वापर करायचा नाही. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल राहू द्यायचं आपले मंचुरियन तळून घेतल्याच्या नंतर. त्याच कढईमध्ये थोडासा चिरून घेतलेला आपण बारीक कांदा यामध्ये टाकून द्यायचा. थोडासा नकळत कांदा तेलात परतू द्यायचा. आता कांदा तेलामध्ये थोडासा परतलेला आहे. नंतर लगेच टाकून देते आपण बारीक चिरून घेतलेलं लसण यामध्ये. लसण टाकल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं टाकून देते लाल तिखट. जास्त पण टाकायचं नाही, थोडं टाकून द्यायचं. आता अजिबातच आपण यामध्ये कोणत्याही सॉसचा वापर करणार नाहीत, त्यामुळे मी लाल तिखट टाकून दिलेलं आहे. नंतर 1 चमच घेतलेला गूळ पण यामध्ये टाकून द्यायचा. त्यामध्ये टाकून द्यायचं कॉर्नफ्लॉवरचं घेतलेलं पाणी यामध्ये. नंतर थोडंसं आणखीन 1 चमच पाणी यामध्ये टाकून देते साधं. मिक्स करून घेते. तर मग आपण तयार करून घेतलेले मंचुरियन यामध्ये टाकून देते. मिक्स करून घेते आता हे मंचुरियन. मंचुरियन मिक्स करून घेतले. 2 मिनिटं असे थोडेसे 2 मिनिटं हलवत राहायचं. आता मंचुरियन तयार आहेत. प्लेटमध्ये काढून घेते. असे प्लेटमध्ये काढून घेतले. नंतर त्यावर टाकून देते अशी बारीक चिरून घेतलेली गोबी पण यावर. तयार आहेत आपले खाण्यासाठी असे बीटापासून बनवलेले मंचुरियन. खूपच चविष्ट लागतात आणि खायला पण पौष्टिक. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.